शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 30 डिसेंबर 2025 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस दरामध्ये तेजी ही कायम आहे आणि तेजीनुसार कापूस बाजारभाव त्याच पद्धतीनं वाढत आहेत. मागणी देखील वाढत आहे. तर गठन मार्केट काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासोबत स्थानिक बाजारपेठ आणि मोठ्या बाजारपेठ यांचेही बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर रोज कापूस बाजारभाव जाणून घ्यायचे असेल किंवा रोज कापूस बाजारभाव अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळेल. तर मित्रांनो, गठन मार्केटमध्ये तेजी कायम आहे आणि तेजीमध्ये मागणीसुद्धा कायम आहे. मागणीमुळे जरीही गठन मार्केट हलत नसेल तरीसुद्धा रोज आपल्याला दरामध्ये बदल हा पाहायला मिळतोय. आजचा गठन दर जो आहे हा 53,500 रुपये एवढा आहे. परंतु कालचं जर आपण गठन पाहिलं किंवा परवाचं पाहिलं, 2-3 दिवसापूर्वीचं पाहिलं तर 53,500 रुपये हाच दर आहे. आज आपल्याला दरामध्ये काही प्रमाणामध्ये बदल पाहायला मिळतील, परंतु तेजी मात्र कायम आहे आणि मागणीनुसार दर देखील काही प्रमाणामध्ये वाढतो आहे. स्थानिक दरामध्ये 7,100 ते 7,200 रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच ज्या छोट्या जिनिंग आहेत किंवा लोकल स्तरावरच्या ज्या जिनिंग आहेत, तर त्या ठिकाणी जवळ-जवळ 7,300 7,400 हा दर आपल्याला पाहायला मिळतोय. काही ठिकाणी 7,500 देखील दर आहे. परंतु मोठ्या बाजार समिती मग जसे की अकोट असेल, यवतमाळ, हिंगणघाट किंवा मानवत या ठिकाणी आपल्याला जवळ-जवळ 7,600 पासून किंवा 7,500 पासून 8,000 पर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतोय. कापसाच्या क्वालिटीनुसार हा दर मिळतोय. त्याच्यामध्ये मॉइश्चर आणि अ, धाग्याची क्वालिटी ह्या क्वालिटीनुसार आपल्या कापसाला दर मिळतोय. तर मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर आहेत. परंतु 7,200 पासून जवळ-जवळ 8,000 पर्यंत हे दर सध्या चालू आहेत आणि आज अपेक्षा आहे काहीतरी दर बदलण्याची. तर पाहूयात आज काही दर बदलतोय का उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.